महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात इंग्लंडचा जगप्रसिद्ध कोल्ड प्ले सांस्कृतिक कार्यक्रम 18 जानेवारीपासून सुरू होत असताना गोव्यातून एक विचित्र प्रकार समोर आला आहे। या कार्यक्रमासाठी गोव्यातील एका व्यक्तीने ऑनलाईन पद्धतीने 3,86,000 रुपयांची 4 तिकीटं बुक केली होती। मात्र प्रसिद्ध कुरिअर कंपनीने कुठलीही खातरजमा न करता ती तिकीटं भलत्याच व्यक्तीला दिली। आश्चर्य म्हणजे त्या व्यक्तीने देखील काहीही न सांगता ती तिकीटं स्वीकारली। या प्रकरणात आता पोलीस स्थानकात कुरिअर कंपनी आणि तिकीट स्वीकारणारी व्यक्ती यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे। काय घडलं नेमकं पाहूया सविस्तर वृत्तांत। महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यात डी.वाय. पाटील स्टेडियमवर ब्रिटिश रॉक बँडचा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम 18 ते 21 जानेवारी या कालावधीत होत आहे। भारतात इंग्रजी बोलणाऱ्यांमध्ये या कार्यक्रमाची प्रचंड क्रेज आहे। ख्रिस मार्टिन, जॉनी बकलँड, गाय बेरीमन, विल चॅम्पियन आणि फिल हार्वे हे 4 मुख्य सदस्य विविध वाद्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध करत असतात। त्यांचा ठाण्यातील कार्यक्रम बघण्यासाठी किमान 2,500 ते कमाल 35,000 रुपयांची तिकीटं घ्यावी लागतात। दक्षिण गोव्यातील डॉक्टर ॲशली फर्नांडिस यांनी याच कार्यक्रमासाठी 3,86,000 रुपयांची 4 तिकीटं ऑनलाईन पद्धतीने बुक केली होती। मात्र कुरिअर कंपनीने त्यांची तिकीटं तुषार बन्सल नामक व्यक्तीला दिली। तुषार याने देखील ती स्वीकारली। याच प्रकरणी पोलिसांनी कुरिअर कंपनी आणि बन्सल यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलमांतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणाने जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।